तर या संवादावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे संघ विचारक अमोल पुसतकर यांना. काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके पाटील आणि भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन आपल्यासोबत आहे. तिन्ही मान्यवरांचं स्वागत करतो यावेळेला आणि थेट आपण चर्चेकडे वळूयात. अमोलजी, सरसंघचालक मोहन भागवत यांचा जेन झी बरोबर संवाद हा खरोखरच तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी आहे की मग संघाची प्रतिमा बदलण्यासाठी? या संवादामध्ये नेमकं काय सांगितलं जाणार? संघानं IIMUN सारख्या व्यासपीठाची निवड नेमकी का केली? यामागे नेमकी कोणती रणनीती आहे? मला असं वाटतं की हे जे व्यासपीठ आहे त्यांनी परमपूज्य सरसंघचालकांना तरुण विद्यार्थ्यांशी संबंध आणि संवाद साधायला बोलवलेला आहे. बरं, संघाचा हा प्रयत्न नेहमीच राहत असतो. मी तुम्हाला सांगतो, 1 महिन्यापूर्वी संघ शताब्दी निमित्त संपूर्ण देशभरामध्ये युवा संमेलनं आयोजित केली गेली. बरं. आणि 50,000पेक्षा अधिक ठिकाणी ती युवा संमेलनं झाली. तेव्हा तर कोणतं आंदोलन पण नव्हतं. तरी पण संघाचं जे कार्यक्रम असतात ते साधारणतः 1 वर्षापूर्वीच ठरत असतात. म्हणजे आता कुठलं आंदोलन झालं म्हणून सरसंघचालक चालले असं अजिबातच होत नाही. कारण त्यांचा वर्षभराचा कार्यक्रम हा 1 वर्षाच्या आधीच ठरलेला असतो. त्यामुळे ही संघटनेची जी वेळ मागितलेली असेल ती वर्षभरापूर्वी मागितली असेल, त्यामुळेच त्यांना ती आता वेळ मिळालेली आहे. आणि मला असं वाटतं की जसं तुम्ही सांगितलं की तरुणांनी संवाद साधायला पाहिजे, तर याही गोष्टीला संघ तयारच असतो. संघामध्ये तरुण नेतृत्व पण भरपूर आहे. आणि सरसंघचालक हे गाईड अँड फिलॉसॉफरच्या भूमिकेमध्ये असतात. तर त्यामुळे सरसंघचालक हे समाजाच्या आणि संघाच्या दोन्ही कार्यक्रमात जात असतात. विविध विरोधी विचारधारेच्या सुद्धा मंचावर ते जात असतात. परंतु ते जिथेही जातात तिथून भारत भक्तीचा, सामाजिक समरसतेचा, राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देतात. जसं तुम्ही अभिजित तितकेचं वाक्य सांगितलं की तरुण भारताचे भविष्य आहे, तर ही खरोखर चांगली गोष्ट आहे की त्यांचं, संघाचं आणि सगळ्यांचंच या बाबतीत एकमत आहे की तरुण भारताचं भविष्य आहे. यांना आपण राष्ट्रप्रेमाची शिक्षा आणि दीक्षा कशी देऊ शकतो हे जास्त महत्वाचं आहे. सरसंघचालक अशाच पद्धतीचा एक संदेश उद्या होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतील असं मला वाटतं. बरं, मोहनजी भागवतांना नेमका काय संवाद साधायचा आहे ते तर उद्या स्पष्ट होईलच. हा कार्यक्रम आपण सगळेच पाहणार आहोत. मात्र नवनाथजी आपल्याकडे येतो राजकीय प्रश्न घेऊन. काय होतंय नवनाथजी? तरुण मतदार आगामी निवडणुकांचं केंद्रबिंदू ठरत असल्यानं हा संवाद राजकीय दृष्ट्या किती महत्वाचा ठरू शकतो असं वाटतं? विशालजी, याला राजकीय अंगाने बघणं चुकीचं आहे. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा जेनझीचा संघ असतो. तर तुम्ही शाखेमध्ये येणारे तरुण बघा, सातत्यानं तरुण बाल स्वयंसेवक पासून प्रौढांपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये हजारोंच्या संख्येने तरुण येत असतात. त्यामुळं फक्त जेनझीला आकर्षित करण्यासाठीच असा कार्यक्रम केला जातो नाही. ज्या संस्थेचं तुम्ही नाव घेतलं, ज्या संस्थेने हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता, त्याच संस्थेमध्ये 25 सप्टेंबर 2025ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी देखील वरळीच्या डोममध्ये जेनझींसोबत संवाद साधला होता. त्यामुळे आता जेनझींचं आंदोलन झाल्यामुळं भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना जेनझीची आठवण झाली हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे. 25 सप्टेंबर 2025ला साधारणतः वर्षभरापूर्वी देवेंद्रजींनी याच संस्थेच्या माध्यमातून तरुणांशी संवाद साधला होता. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात तर शेकडो बाल स्वयंसेवक, तरुण स्वयंसेवक हजारोंच्या संख्येने आहे. ते सातत्यानं ही प्रक्रिया चालू असते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा मी कार्यकर्ता होतो. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं तत्व होतं, आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक नाही, तर आजचा विद्यार्थी हा आजचा नागरिक आहे. ही भूमिका सातत्यानं विद्यार्थी परिषदेची असते, संघ परिवाराची असते, भारतीय जनता पार्टीची असते. आणि जोपर्यंत भारतीय जनता पार्टीचा प्रश्न आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी फर्स्ट टाइम वोटरच्या जीवावरच निवडून आलेत. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार फर्स्ट टाइम वोटरमुळेच आलेलं आहे. सातत्यानं फर्स्ट टाइम वोटर 2014लाही भाजपसोबत होता, 2019लाही भाजपसोबत होता आणि 2029ला देखील तो भारतीय जनता पार्टी सोबत असेल. काही लोकांनी आपला राजकीय अजेंडा साधण्यासाठी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन केलं आणि आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. हे इथल्या जेनझीने ओळखलंय, तरुणांनी ओळखलंय. त्यामुळे हा तो त्यांचा अजेंडा आहे की आपल्या स्वतःच्या पुढच्या पिढीचं राजकीय वातावरण सेक्युअर करायचंय. म्हणजे कुणाला
तर काँग्रेसला राहुल गांधींची चिंता आहे, बरं. राहुल गांधींचं राजकारण सेट करायचंय, त्यासाठी ते विद्यार्थ्यांचा उपयोग करतायत. महाराष्ट्रामध्ये 2 ठाकरे आहेत, त्यांना आदित्य ठाकरेंची चिंता आहे आणि अमित ठाकरेंची चिंता आहे. बाकी सर्वसामान्य घरातल्या विद्यार्थ्यांची चिंता ना काँग्रेसला आहे ना उभाटाला गटाला आहे. ती मात्र भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करतायत. म्हणून तरुणांसाठी सातत्यानं संवाद साधणं आणि त्यांच्यासाठी वेगवेगळ्या उपक्रम राबवणं हे सातत्यानं भारतीय जनता पार्टी असेल, संघ असेल, केंद्र सरकार, राज्य सरकार करत असतं. बरं नवनाथजी, मला तुमची देखील बाजू लक्षात आली. थेट आपण कपिलजी यांच्याकडे जाऊयात. कपिलजी, काय आहे की जेन झी आणि जेन अल्फा यांना जोडण्याची गरज आत्ताच संघाला का भासली असं वाटतं? प्रत्येक राजकीय पक्षाच्या अजेंड्यावरती सध्या जेन झी असल्याचं पाहायला मिळतं. त्यांच्या भेटीगाठी असतील, सीजेपी असेल, अनेक गोष्टींमुळे या सगळ्या गोष्टी चर्चेच्या झाल्या आणि त्यानंतर होणारा उद्याचा संवाद, त्याकडे काँग्रेस कसं पाहते? नाही, आता मोहन भागवत उद्या जनजींसोबत संवाद साधणार आहेत. त्यांना उशिरा का होईना शहाणपण सुचलं, याबद्दल हे नक्कीच स्वागतार्ह आहे. नव्या पिढीशी प्रत्येकानं संवाद साधला पाहिजे. पण हाच संवाद साधायला थोडासा उशीर झाला असं मला वाटते. ज्यावेळी या देशातले जनजीज हे जंतर मंतरवरती रात्रंदिवस पावसामध्ये त्या ठिकाणी झुंजत होते, या जनजीज वरती मोहन भागवत ज्या संस्थेचे प्रमुख आहेत, RSS ही या संस्थेचं वैचारिक नेतृत्व मान्य असलेली भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आहे. आणि त्या भारतीय जनता पार्टीमधले अनेक लोक ज्यावेळी या जनजीज बद्दल अपमानजनक वक्तव्य करत होते, या तरुणांचा जाहीरपणे अपमान करत होते, त्यावेळी मोहन भागवतांनी जर कुठेतरी पुढे येऊन जनजीज बद्दल सहानुभूती दाखवली असती, किंवा जे तरुण विद्यार्थी रस्त्यावर त्या ठिकाणी संघर्ष करत होते, त्यांच्यावरती पॅलेट गन चालवण्याऐवजी, अश्रुधूर चालवण्याऐवजी, की म्हणजे विनयभंगापर्यंत त्यांचे लोक गेलेत. म्हणजे काही लोक पोलिसांच्या वेशात जाऊन त्या ठिकाणी गुंडगिरी केली, महिलांचे, विद्यार्थिनींचे केस धरून त्यांना फरफटत नेलं, नको त्या ठिकाणी हात लावून त्यांना मारलं. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी होत होत्या, त्यावेळी मोहन भागवत असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे अनेक लोक असतील, यांनी जर संवाद साधला असता तर बरं वाटलं असतं. मोहन भागवत ज्या संस्थेचं नेतृत्व करतात किंवा या ठिकाणी उपस्थित पुसतकर ज्या संस्थेमध्ये काम करतात, त्याच संस्थेचा RSSचा एक महत्वाचा भाग असलेला तो लिमये या विद्यार्थ्यांना देशद्रोही म्हणतो. यांचं वैचारिक नेतृत्व मान्य असलेल्या भारतीय जनता पार्टीचे पियुष गोयल या जनजीजना 2-4 कॉकरोचों को लटका देना चाहिए असं संसदेच्या आवारात बोलतात. एक मिनिट. पियुष गोयल यांचा मॉर्फ केलेला व्हिडिओ होता, त्या प्रकरणामध्ये गुन्हा देखील झालाय. चुकीचं कोट करू नका. कुठेही पियुष गोयल यांनी अशा पद्धतीचं विधान केलेलं नाहीये. अतुलजी देखील कुठेही अशा नवनाथजी ऐका नवनाथजी ऐका ना. तुम्ही मॉर्फ केलेल्या AI जनरेटेड केलेल्या व्हिडिओचा हवाला देऊ नका. पियुष गोयल यांनी कॉक्रोच चाहिए असं विधान केलेलं नाही. बरं ठीक आहे नवनाथजी, तुम्ही म्हणताय की पियुष गोयल यांच्या व्हिडिओवरती चर्चा नको, मात्र जे आरोप काँग्रेसवरती झाले त्यावरती बोलतील कपिलजी. मला पूर्ण करू द्या ना. म्हणजे तुमच्या अंगावर नसेल तर AI जनरेटेड आहे, ही कुठली पद्धत आहे? तुम्ही सिद्ध झालं का कुठे? ठीक आहे, ऐका ना. नवनाथजी चुकीचं नाही, त्याच्यावर स्वतंत्रपणे चर्चा करू. माझ्यावर पण एखादा गुन्हा दाखल करा, वेगळा कार्यक्रम करूयात त्यावरती, मूळ मुद्द्यावर. कपिलजी करू ना. नवनाथजी, माझं फक्त एक म्हणणं आहे, कपिलजी मुद्द्यावर. आताही मी तुमचं आणि ऐका, आता नवनाथजी तुमचं आणि पुसतकरांचं मी ऐकत होतो, त्यांनी अजूनही असा शब्द वापरला की जनजीच्या विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याचं काम हे लोक करतात. अहो, तुम्हाला अजून पण मान्य नाही का की विद्यार्थी स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर होते? विद्यार्थ्यांसोबत नीटच्या परीक्षेत 24 लाख लोकांवर अन्याय झाला, TETच्या परीक्षेत 6.5 लाख विद्यार्थ्यांसोबत अन्याय झाला. हे तुम्हाला मान्य नाही का? तुम्ही अजूनही काय म्हणता की आम्हीच खांद्यावरती बंदूक ठेवतोय? अहो, त्या विद्यार्थ्यांना सरकारने त्रास दिलेला आहे. सरकारमध्ये बसलेले लोक त्यांच्यावरती नको त्या पद्धतीचे वक्तव्य करतात. सरकारमधल्या लोकांनी, मग आता अमित शहानी त्या ठिकाणी लाठीचार्जचे आदेश दिले, पॅलेट गन चालवण्याचे आदेश दिले, मग अमित शहा मोहन भागवतांचं ऐकत नाहीत का? मोहन भागवतांना त्यावेळी समजलं नाही का की आपली संस्था ज्या पक्षाचं नेतृत्व करते त्या पक्षाच्या सरकारनं या देशातल्या जनजीजवरती अत्याचार केलेले आहेत, कपिलजी, चालवलेला आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर घेऊयात. नवनाथजी, अगदी थोडक्यात अमोलजींकडे जायचंय मला. कपिलजींना एकच सांगायचं आहे की जेव्हा हे विद्यार्थी जंतर मंतरवर आंदोलन करत होते तेव्हा राहुल गांधी कुठे होते? शेवटच्या दिवशी
पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या घराबाहेर आंदोलन केलं. तोपर्यंत हे परदेशामध्ये जाऊन कुणासोबत पर्यटन करत होते आपण सोशल मीडियावर बघितलं. आणि राहिला तो प्रश्न त्यांचा वैयक्तिक जेनझीची प्रश्न यांची आहे. एवढीच नाही, काहीच हरकत नाही, त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनी तुमच्या- कुणासोबत फॉरेनला जावा, काही अडचण नाही कोण- आम्हाला कपिलजी. कोण- त्यांचा कोण वैयक्तिक कुणासोबत प्रश्न जात आहे. होतं? कुणासोबतही फिरावं, आमची काही हरकत नाही. त्यांनी फिरावं, कुणासोबत फिरावं, ते सोशल मीडियात फोटो बघितलेत असो. परंतु आता झारखंडमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, पंजाबमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. राहुल गांधी आणि हे अभिजित दिपके पंजाबमध्ये जाऊन त्या विद्यार्थ्यांची साथ देणार आहेत का? झारखंडमध्ये लाखोंच्या संख्येनं विद्यार्थी आंदोलन करतात. जेनझी आहेत ना कपिलजी, झारखंडमध्ये जेनझी आंदोलन करतायत. तिथं सोरेन यांच्या सरकारच्या विरोधामध्ये तिथं लाठीचार्ज केला जातो, तिथं गोळीबार केला जातोय, तिथं आधार कार्ड तपासले जात आहेत. आता झारखंडमध्ये आणि पंजाबमध्ये जे आंदोलन सुरू आहे तिथं राहुल गांधी जाऊन नौटंकी करणार आहेत का? राहुल नवनाथराव ज्यावेळी तुमच्या देशाचे तडीपार गृहमंत्री हे आपल्या बंगल्याच्या बाहेर, आपल्या बंगल्यापासून हाकेच्या अंतरावर, ऐका ना, तुम्ही झारखंडचा दाखला कशाला देता? तुमचा जो मोठा भाई आहे झारखंडमध्ये तुमच्या अमित शहाच्या बंगल्याच्या बाहेर ज्यावेळी विद्यार्थ्यांचं डोकं फोडलं गेलं त्यावेळी नरेंद्र मोदींना जाग का आला नाही? त्यावेळी जनजीत सोबत तुम्हाला आज सोबत असं वाटतं त्यांचं डोकं अमित शहाच्या बंगल्याच्या बाहेर फोडलं जाते, त्यावेळी काय झालं हे सांगा ना? कुठे सुरुवात पार पडली? 22 लाख विद्यार्थ्यांचं शेड्यूल डिस्टर्ब झालं, 24 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. याचं पाप कोण करणार आहे? बरं नवनाथजी, मला आपला आक्षेप लक्षात आला, त्याचं उत्तर कपिल ढोके मी तुमच्याकडून घेतो. मला सांगा, दिल्लीपासून 1200 किलोमीटर अंतरावरती असलेल्या झारखंडकडे तितक्याच संवेदनशीलतेनं का पाहिलं जात नाही? कपिलजी. विशालजी, प्रत्येक आंदोलनाकडे राहुल गांधी या देशामध्ये विद्यार्थ्यांचं नेतृत्व करत लढत आहेत. आपण जर पाहिलं असेल तर कोट्याचा छात्रों की गूंज या कार्यक्रमानंतर देशभरात छात्रों की गूंज म्हणून युवक काँग्रेस असेल, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी हे विद्यार्थ्यांपर्यंत जात आहेत. आजही प्रत्येक शहरामध्ये दिवसाला शेकडो कार्यक्रम होतात, विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेण्याचं काम करतात. कारण या देशातल्या सरकारनं शिक्षण व्यवस्था ही अत्यंत खराब करून ठेवली, विद्यार्थ्यांच्या आयुष्यासोबत सर्वाधिक प्रमाणात खेळ करून ठेवला. त्या ठिकाणी सुद्धा आम्ही जाऊ, त्यांचे प्रश्न समजून घेऊ, परंतु देशामध्ये बरं, तुम्ही जाल त्यावेळेला त्यावरती आपण पुन्हा एकदा चर्चा करूयात. अमोलजी, मी मूळ मुद्द्याकडे पुन्हा घेऊन येतो. अमोलजी, काय की संघावरती असलेला पारंपरिक विचारसरणीचा शिक्का पुसण्याचा हा संघाचा प्रयत्न आहे का उद्याचा संवाद? म्हणजे संघाची विचारसरणी ही पारंपरिक विचारसरणी आहे असं जर कोणाला वाटत असेल तर संघ त्याच्या स्थापनेपासूनच देशभक्ती जागृतीचं काम करतोय. संघ त्याच्या स्थापनेपासूनच विद्यार्थ्यांमध्ये आणि स्वयंसेवकांमध्ये अनुशासन निर्माण करण्याचं काम करतोय, स्वयंसेवकांमध्ये सेवाभाव निर्माण करण्याचं काम करतोय. तर आम्ही कसं आहे, आम्ही एक काम ठरवलेलं आहे व्यक्ती निर्माणाचं. ह्या व्यक्ती निर्माणाच्या कामामध्ये मग ते शिस्त असेल, अनुशासन असेल किंवा देशभक्ती असेल, ग्राम स्वच्छता असेल किंवा अजून कुठले निसर्गशी रिलेटेड कुठले काही गोष्टी असेल, या सगळ्या गोष्टींनी व्यक्तीचं व्यक्तिमत्व बनत असतं. संघाच्या शाखेमध्ये शिकवले जाणारे शारीरिक आणि बौद्धिक कार्यक्रम हे व्यक्ती निर्माणासाठीच आहे आणि संघ तेवढंच काम करतो. त्यामुळे याला कोणी पारंपरिक म्हणत असेल तर त्याला पारंपरिक म्हणायला पाहिजे. परंतु मला असं वाटतं की विद्यार्थ्यांशी केला जाणारा संवाद हा नेहमी संघामध्ये होत असतो. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की मागच्या महिन्यात 50,000पेक्षा अधिक युवा संमेलनं संघाने घेतलेले आहेत आणि वस्तीमध्ये घेतलेले आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की संघ हा नेहमीच नवीन प्रक्रियेला अडॉप्ट करत असतो, नवीन त्याच्यामध्ये बदल पण होत असतात आणि समाजाला जे जे आवश्यक असतं संघ त्यासाठी सदैव तयार असतो. संघाच्या विरोधकांना संघ सुद्धा पॉझिटिव्हली स्वीकार करतो आणि कोणी जर चांगले सजेशन दिले, सूचना दिल्या तर त्याचाही संघ स्वीकार करतो. त्यामुळे आम्ही विरोधक असेल किंवा आमचे समर्थक असेल या सगळ्यांना सोबत घेऊन संवादातूनच संस्कार आणि संस्कारातून संघटन अशा पद्धतीचा संघाचा प्रयत्न असतो असं मला वाटतं. बरं अमोलजी, तुम्ही म्हणताय की सत्ताधारी असतील, विरोधक असतील किंवा सगळे जणांना आम्ही सोबत घेऊन चालतो आणि त्यानुसार संवाद साधला जातो. नवनाथजी, अभिजित दिपकेंनी जे एक वक्तव्य केलं की देर आहे दुरुस्त आहे, ही टीका योग्य आहे का की ती केवळ राजकीय प्रतिक्रिया द्यायची म्हणून अभिजित दिपकेंची प्रतिक्रिया, याकडे तुम्ही पाहता?
नाही, खरं तर अभिजित दिपकेंनी झारखंडमध्ये चाललेल्या आंदोलनावर बोलायला पाहिजे होतं, परंतु ते मुख गिळून गप्प आहेत, कारण तिथे इंडिया आघाडीचं सरकार आहे. पद का अंतिम लक्ष्य नाही है सिंहासन पर चढते जाना या तत्वातून संघ परिवार भारतीय जनता पार्टी काम करत असते. सगळ्यांना सोबत घेऊन, म्हणजे तरुण असतील, आदिवासी बांधव असतील, वनवासी बांधव असतील, सर्वांना हिंदू सारा एक या भावनेतनं मोहनजी भागवत संघाचं काम सातत्यानं सुरू असतं. भारतीय जनता पार्टीचा देखील तोच विचार आहे. परंतु आता अभिजित दिपके मोहनजी भागवत यांच्यावर टीका करतायत, पण अभिजित दिपकेंना पंजाब मधल्या आंदोलनावर बोलायचा चकार शब्दाचा वेळ नाहीये. ज्या झारखंडमध्ये लाखोंच्या संख्येनं विद्यार्थी मोर्चा काढतायत, त्या मोर्चामध्ये सहभागी होत नाहीत, परंतु इथं संभाजीनगरमध्ये त्यांच्या कोर कमिटीची मिटिंग घेत आहेत. अभिजित दिपके स्वतः आजारी असतील तर त्यांचे प्रवक्ते किंवा त्यांचे कोर कमिटीचे इतर कुणीही त्या झारखंडमधल्या विद्यार्थ्यांना सहभागी करण्यासाठी, त्यांचं सांत्वन करण्यासाठी, त्यांना आधार देण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी लढा देत नाहीत. आणि जे राहुल गांधी 99 वेळा अपयशी झालेत आणि या जेनझींच्या आंदोलनातून त्यांना पुन्हा एकदा रिलॉन्चिंग करण्याचा प्रयत्न काँग्रेस करते, ते राहुल गांधी आणि त्यांचे सगळे लोक झारखंड बद्दल आणि पंजाब बद्दल चकार शब्द बोलायला तयार नाहीत. यावरनं हे जेनझींचं आंदोलन होतं. बरं नवनाथजी, तांत्रिक कारणामुळे तुमच्याशी संपर्क तुटलेला आहे, पुन्हा एकदा आपल्याकडे येईलच. कपिलजी, मला तुम्हाला थेट प्रश्न आहे. जसं एक महत्वाची प्रतिक्रिया मी यावेळेला नवनाथजी यांच्याकडून घेत होतो, तशीच आणखी एका वक्तव्यासंदर्भातली प्रतिक्रिया मला तुमच्याकडून हवी आहे, जे अभिजित दिपकेंनी केलेलं होतं. तरुणांशी संवाद साधण्यासाठी तरुण नेतृत्वच अधिक प्रभावी ठरू शकतं का? काय वाटतं? बरोबर आहे. म्हणजे तरुणांशी हे आंदोलन जे आहे ते तरुणांचं आंदोलन आहे. भारतीय जनता पार्टीनं 2014 पासून सत्तेत असताना पासून तरुणांना सातत्यानं गृहीत धरण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे या देशातल्या तरुणांना रोजगार देणार होते, रोजगार देण्याचा पत्ता नाही. त्यासोबतच या देशातल्या तरुणांची मोठी थट्टा म्हणजे पकोडे तळण्याचा सल्ला सुद्धा या देशातल्या सरकारनं तरुणांना दिला होता. अशा अनेक प्रकारच्या थट्टा केल्या. यांच्या कार्यकाळामध्ये तरुणांचे पेपर फुटले, नीटचा पेपर फुटला, टीईटीचा पेपर फुटला, पोलीस भरतीचा पेपर फुटला, एमपीएससीचा पेपर फुटला. हे सगळे पेपर सुद्धा यांच्याच काळात फुटत होते. आणि मग या देशातल्या तरुणांकडे सातत्यानं दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला ज्यावेळी जनझीजनं जंतर मंतरवरती घाम फोडला आणि यांचा जो अहंकार होता की हे सरकार में इस्तीफे नाही होते, तर धर्मेंद्र प्रधानला राजीनामा देऊन या सरकारचा अहंकार जनझीजनं जिरवला. आणि ते जिरवल्यानंतर मला तर आता मोहन भागवतांचं कौतुक करावं असं वाटते की त्यांनी काही मोदीजींसारखा रील काढण्याचा प्रकार केला नाही. एवढं तरी नशीब. हॅलो फ्रेंड्स, तो रील काढून नाही तर ते प्रत्यक्षपणे संवाद साधता आहेत. अहो तुम्हाला संसदेमध्ये तरुणांच्या प्रश्नांवर चर्चा करायला वेळ नाही. विरोधी पक्ष अजूनही मागणी करतोय की जंतर मंतरवर ज्या विद्यार्थ्यांचे, ज्या तरुणांची तुम्ही डोके फोडलीत, ज्यांच्यावरती पॅलेट गन चालवला, अश्रुधूर चालवले, ज्यांना केस ओढून फरफटत नेलं, नको त्या ठिकाणी हात लावला, त्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवरती चर्चा करा. अमित शहानी चर्चा केलं पाहिजे, सभागृहात निवेदन केलं पाहिजे, उत्तर दिलं पाहिजे, परंतु ते चर्चा सुद्धा ते करायला तयार नाहीत. अमित शहाच्या बंगल्याच्या बाहेर विद्यार्थ्यांचा छळ केला जातो, जनझीज सोबत अमानुषपणे वागल्या जाते, यांचे नेते जनझीजचा अपमान करतात. आणि आता मात्र यांचे 70 पार झालेले नेते हे जनझीज सोबत संवाद साधून त्यांना भावनिक आवाहन करतात. आणि पुढच्या काळामध्ये त्यांना माहिती आहे की या देशातले तरुण आता आपण नेतृत्व करत असलेल्या भारतीय जनता पार्टीचं सरकार या देशात ठेवणार नाहीत. हे सरकार पालथवून लावण्याची, उलटून लावण्याची तयारी या देशातल्या विद्यार्थ्यांनी, तरुणांनी केलेली आहे. म्हणून आता मोहन भागवतांना उशिरा शहाणपण सुचते. ते जनजीत सोबत संवाद साधतात. नरेंद्र मोदींना आता रील काढावासा वाटत आहे. परंतु अमित शहानी या देशामध्ये जनजीज वरती ज्या पद्धतीने अत्याचार केले, ते जनजीज आता यांच्या विचारांचं सरकार पालटवल्याशिवाय शांत बसणार नाहीत. यांनी आता कितीही म्हातारे लोक पाठवले. कपिलजी, वयाचा उल्लेख तुम्ही केलेलाच आहे, त्यामुळे मी अमोलजींकडे थोडंसं जातो. अमोलजी, 70-80 वर्षाच्या नेत्यांनी नव्या पिढीला मार्गदर्शन करावं की त्यांना ऐकून घेण्यावरती सर्वाधिक भर द्यावा? काय काळाची गरज आहे? दोन्ही काळाची गरज आहे. तरुणांच्या सूचना, तरुणांचे प्रश्न, तरुणांना प्रगतीशील आणि भविष्यातला भारत हा कसा हवा आहे या पद्धतीचे त्यांचे विचार पण ऐकले पाहिजे. परंतु असा प्रगतीशील भारत बनविण्यासाठी तरुणांची स्वतःची भूमिका काय असली पाहिजे, त्यांचं कॉन्ट्रिब्युशन काय असलं पाहिजे आणि व्यक्तिगत जीवनात त्यांनी कशा पद्धतीचं आचरण करायला पाहिजे आणि देशाच्या संविधानाला अनुसरूनच सर्व प्रकारचे आंदोलन, सर्व प्रकारच्या गतिविधी झाल्या पाहिजे, याचा प्रकाश असला पाहिजे.
मला असं वाटतं विद्यार्थ्यांचं पण ऐकलं पाहिजे आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय, त्यांचा सहभाग काय, त्यांचा राष्ट्र निर्मितीत योगदान काय हे सांगण्यासाठी कोणीतरी ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन या कार्यासाठी दिलेलं आहे अशा अनुभवी व्यक्तींनी सांगायला पाहिजे. अशा दोन्ही गोष्टी मला योग्य वाटतात. बरं, पण मग नवनाथजी यावरच तुमच्याकडनं टिप्पणी हवी आहे. सोशल मीडियावरती सक्रिय असलेल्या जेन झीज पर्यंत पोहोचण्यासाठी संघाची जी आत्ताची रणनीती आहे, जो संवाद साधण्याचा प्रयत्न आहे, तो कितपत यशस्वी ठरेल असं तुम्हाला वाटतं? जेन झी त्याला कसा प्रतिसाद देतील? सातत्यानं जेनझी हा भारतीय जनता पार्टी संघासोबतच आहे, कारण शाखेमध्ये शेकडो हजारो तरुण जेनझीच्या वयामध्येच येतात. त्यामुळं हा काय नव्याने प्रयोग होतोय असं नाहीये. आणि ज्यांचं वय 56 वर्ष आहे ते स्वतःला जेनझी समजायला लागले आणि दुसऱ्यांच्या वयाबद्दल शंका उपस्थित करायला लागले, हे मात्र सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. जे स्वतःला तरुण नेते समजतात ते 56 वर्षाचे आहेत. आता ते काय बोलावं खरंच कळत नाहीये. त्यांनी खरं झारखंडमध्ये जावं, पंजाबमध्ये जावं, तिथं जाऊन बघावं की तिथली काय अवस्था आहे. झारखंड पंजाबचा विचार केल्यापेक्षा नवनाथराव माझं म्हणणं आहे, अमित शहाच्या बंगल्याच्या बाहेर जनजीतचं डोकं फोडलं, त्यांच्यावर पॅलेट गन चालवले. अमित शहाच्या बंगल्याच्या बाहेर राहुल गांधी संसदेमध्ये जातात. नाही पळून जा. तुमच्या अमित भाईंना बोलायची हिंमत नाही. तुमच्या अमित भाईंच्या बंगल्याच्या बाहेर विद्यार्थ्यांवरती पॅलेट गन चालवल्या, अश्रुधूर चालवला, त्यांच्या डोके फरफडतलेलं ओढून नेलं, जनजीतचा अपमान करायचा. तुमच्या RSS भाजपच्या विचारधारेच्या आतून निमळले त्या जनजींना देशद्रोही म्हटलं आणि आज मात्र तुम्हाला जनजीत सोबत संवाद साधावा वाटत असेल तर नवनाथराव काय चाललंय याचा सुद्धा विचार दिला पाहिजे. नवनाथराव हे जनजी आता मोहन भागवत, नरेंद्र मोदी, अमित भाई कोणी जरी आले तरी जनजी तुमच्या विचाराचं सरकार उलटवून टाकल्याशिवाय शांत राहणार नाही, हे लक्षात घ्या. तुमच्याकडे नाही का नेता? आमच्या राहुल गांधी एवढा कॅपेबल पॉवरफुल नेता तुमच्याकडे आहे का? आमच्या राहुल गांधींनी तुमच्या नरेंद्र मोदींना घाम फोडला, तुमच्या अमित शहाना घाम फोडला. आमचा राहुल गांधी विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडतो, तरुणांचा प्रश्न मांडतो, नव्या पिढीसोबत संवाद मांडतो. तुमच्याकडे जर नेता असता तर 80 वर्षाच्या मोहन भागवतांना आणायची गरज पडली नसती, हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. आमच्याकडे नका सांगू, आमच्याकडे सुद्धा मनमोहन सिंग सर्वसामान्यच होते. मनमोहन सिंग कुठे गांधी घरातले होते? मनमोहन सिंग कुठे गांधी घरातले होते? याचं सुद्धा उत्तर दिलं पाहिजे. तुम्ही त्याचं उत्तर देऊ नका. अमित शहाच्या बंगल्याच्या बाहेर, मनमोहन सिंहांना तुम्ही काय अधिकार दिले होते? अमित शहाच्या बंगल्याच्या बाहेर विद्यार्थ्यांचं डोकं फोडलं, त्याच्यावरती बोला. अमित शहाच्या बंगल्याच्या बाहेर विद्यार्थ्यांना पटत नाही, अमित शहाच्या बंगल्याच्या बाहेर, अमित शहाच्या बंगल्याच्या बाहेर चालवल्या गेल्या, विद्यार्थ्यांचा अपमान केला गेला, त्याच्यावर बोला. समोरच्या याला वेळ दिला जातो तेव्हा त्यांना बोलू दे. यांच्याकडे मुद्दे नाहीत म्हणून मध्ये मध्ये घुसखोरी करतायत. नक्कीच आपला मुद्दा पूर्ण करा नवनाथजी. तुम्ही कुठे राहुल गांधींवरती येता? तुम्ही कुठे राहुल गांधींवर येता? मुद्दे तुमच्याकडे नाही. काँग्रेस पक्षामध्ये तुमच्या आयात नेते नाहीयेत, लक्षात घ्या. राहुल गांधींनीच काँग्रेस नेत्यांमध्ये आणि स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. आज काँग्रेस आणि पंजाबमध्ये जाऊन काँग्रेसनं आंदोलन करून दाखवावं. एक लक्षात घ्या नवनाथराव, बरं, आव्हान प्रति आव्हान दिले जाताना दिसत आहेत. वेळेची मर्यादा आहे आपल्याकडे. नवनाथजी राजकीय पोळी आत्ता जो प्रश्न आहे तो तिन्ही मान्यवरांसाठी कॉमन प्रश्न आहे. जाता जाता नवनाथजी तुमच्यापासून उत्तराची सुरुवात करायची आहे मला. तरुणांना विचारधारा महत्वाची वाटते, विकास महत्वाचा वाटतो की संधी महत्वाची वाटते? तिघांसाठी कॉमन प्रश्न आहे. नवनाथजी आपल्यापासून उत्तर. विचारधारा, विकास आणि संधी या तिन्ही गोष्टी तरुणाईसाठी महत्वाच्या आहेत. आणि विचारधारा, विकास आणि संधी या तिन्ही गोष्टी भारतीय जनता पार्टी, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देऊ शकतात. काँग्रेसकडे ना विचारधारा आहे, ना संधी आहे, ना विचार आहे. हे महाराष्ट्राने आणि देशाने ओळखलेलं आहे. कपिलजी, तरुणांना विचारधारा महत्वाची वाटतेय, विकास की संधी? तरुणांना विचारधारा, विकास, संधी हे सगळं महत्वाचं वाटते. म्हणूनच त्यांनी 2014 पासून त्यांना गृहीत धरून तरुणांसोबत क्रूरपणे वागणाऱ्या, तरुणांचं नुकसान करणाऱ्या या सरकारच्या विरोधात आता उद्रेक निर्माण केलेला आहे. जंतर मंतरवरचं आंदोलन आणि जनजीतचं या देशातली जे काही धुमाकूळ आहे तो फक्त आणि फक्त त्यांच्या विचारधारेच्या विरोधात. त्यांना कुठल्याही संधी मिळत नाहीत म्हणून त्यावरती एक घाव घालण्यासाठी आता तरुणांनी हे केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीनं कितीही प्रयत्न केला तरी या देशातील तरुण 2029 मध्ये हे भ्रष्ट विचारांचं तरुणांच्या विरोधातलं सरकार उलटवून टाकतील, हा मला विश्वास आहे.
अमोलजी, हाच प्रश्न तुमच्यासाठी देखील आहे, कारण संघानं आजपर्यंत एक विचारधारा देण्याचा प्रयत्न केला. त्यावरती वाद, अपवाद, त्याचबरोबर संवाद, विसंवाद, सगळ्या गोष्टी संघानं आजपर्यंत पाहिल्या. मात्र आता पुढचा प्रश्न हाच आहे की उद्याच्या संवादानंतर तरुणांना एक वेगळी विचारधारा मिळेल का? त्यांना विकास आणि संधी या तिन्ही गोष्टी एकाच वेळी मिळतील का? या संवादातून काय वाटतं अमोलजी? अगदी बरोबर. मला एक सांगायचं आहे की विचारधारा जर तुमची पक्की असेल तर विकास कोणत्या दिशेने करायचा, म्हणजे निसर्गाचं, सृष्टीचं आपल्याला शोषण करायचं की दोहन, हे तुम्हाला तेव्हा समजू शकतं जेव्हा तुमची विचारधारा निसर्गाला आणि मानवतेला अनुकूल असेल. त्यामुळे पहिले विचारधारा पक्की झाली पाहिजे आणि ती विचारधारा तुम्हाला शाश्वत विकासाकडे घेऊन जाईल. आणि शाश्वत विकासासाठी जेव्हा तुम्ही प्रयत्न करा तर तुम्ही केवळ देशासाठी नाही, तुम्ही पूर्ण मानवतेसाठीच प्रयत्न करा आणि त्यातून जगाच्या सेवेच्या आणि भारताच्या सेवेच्या अनेक संधी निर्माण होतील. तरुणांना सेवेचा आदर्श, राष्ट्रभक्तीचा आदर्श आणि भारत भक्तीचा आदर्श देण्याची आवश्यकता आहे. येणाऱ्या काळामध्ये देश कसा एकसंघ राहील यासाठी प्रयास करणारे तरुण आणि तरुणांचं नेतृत्व असायला पाहिजे असं संघाला वाटतं. उद्याच्या संवादातून निश्चितपणे तरुणांना एक दिशा मिळेल असा मला विश्वास आहे. बरं, उद्याच्या संवादाकडे माध्यमकर्मी म्हणून आमचं देखील लक्ष असेलच. धन्यवाद अमोलजी, धन्यवाद कपिलजी आणि धन्यवाद नवनाथजी, तुम्ही या चर्चासत्रामध्ये आमच्या सोबत जोडला गेलात त्यासाठी. याच महत्वाच्या मुद्द्यावर अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे, भाजपचे नेते आणि माजी खासदार अमर साबळे. दोन्ही मान्यवरांचं स्वागत. बळवंतजी, राहुल गांधींसह विरोधी खासदारांनी संसद परिसरात केलेल्या आंदोलनामुळे मुख्य मुद्दा कुठेतरी मागे पडतोय का? संसदेतल्या चर्चेकडे देशवासियांचं लक्ष लागून असताना सत्ताधारी विरोधक नेमकं करतायत काय? बळवंतजी, गेल्या 13 दिवसापासून सातत्यानं सभागृह बंद आहे. आमची साधी मागणी आहे की जे जंतर मंतरवर आमच्या तरुण मुलांवर उद्याच्या भविष्यावर जो लाठीचार्ज झाला, जे पॅलेटनं गोळ्या चालवल्या गेल्या, अन्वित त्यांचा शर झाला, त्याचं स्पष्टीकरण हा आदेश कोण दिला हा गृहमंत्र्यांनी सभागृहात येऊन सांगावं. जी राम मंदिराची चोरी आहे त्या राम मंदिराच्या चोरीचं काय झालं हे सभागृहात गृहमंत्र्यांनी येऊन सांगावं. एवढी साधी मागणी आहे आणि ते मागणी त्यांना मान्य नाही, कारण ते त्यांच्यापासून पळ काढतायत आणि उलट्या बोंबा अशा करतात की विरोधकांना चर्चेत रस नाही, चर्चा करू द्यायची नाही. पण मी तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो सभागृहातलं की विरोधक पूर्ण चर्चेसाठी तयार आहे. फक्त आमची मागणी अशी आहे की गृहमंत्र्यांनी या संदर्भात निवेदन करावं, एवढी साधी मागणी आहे. परंतु गृहमंत्री यापासून सगळ्या गोष्टीपासून पळ काढतात. सभागृह चालू झालं तेव्हापासून जवळपास 13 दिवस झाले. 13 दिवसात पैकी एक दिवस सुद्धा गृहमंत्री, आपल्या देशाचे गृहमंत्री एक दिवस सुद्धा सभागृहात आले नाही. पंतप्रधानांचं सोडा, पण गृहमंत्री सुद्धा एक दिवस सभागृहात आले नाही. बरं बळवंतजी, तुम्ही म्हणताय की प्रामाणिक इच्छा आहे विरोधकांची चर्चा करण्याची. अमरजी, मग सत्ताधाऱ्यांना नेमका इश्यू काय आहे? विरोधक सतत राम मंदिर देणगीतील कथित गैरव्यवहाराचा मुद्दा, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा मुद्दा उपस्थित करताय. सरकार सविस्तर निवेदन का देत नाहीये? अमरजी, अमरजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? आत्ता आला. हा, अमरजी, मला एक थेट प्रश्न विचारायचा आहे की विरोधक सतत राम मंदिर देणगीतील कथित गैरव्यवहाराचा मुद्दा, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा मुद्दा उपस्थित करताय. सरकार सविस्तर निवेदन का देत नाही? संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी सातत्याने सभागृहामध्ये आवाहन केलेलं आहे की सरकार या सर्व प्रश्नावर चर्चा करण्यास तयार आहे. बरं, हे आपण तपासू शकता. परंतु विरोधकांना कामकाज करण्यामध्ये, चर्चा करण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये. कारण सभागृहाचा आखाडा बनवायचा, गोंधळ घालायचा, कामकाज होऊ द्यायचं नाही. नियोजित जी विधेयकं आहेत, जी देशाच्या विकासाच्या संदर्भामध्ये आहे, तो विकास होऊ द्यायचा नाही. याच्यासाठी विरोधक सातत्याने गोंधळ घालताना दिसतात. सभागृह हे लोकशाहीचं मंदिर आहे, ते स्टेडियम नाही, आखाडा नाही. त्यामुळे त्या सभागृहामध्ये चर्चा झाली पाहिजे. विरोधकांना संधी आहे
की त्यांच्या मनामध्ये जे जे प्रश्न आहेत, जे लोकांचे प्रश्न आहेत, जे लोकहिताचे प्रश्न आहेत, ते प्रश्न त्यांनी उपस्थित केले पाहिजे, सरकारच्या आणि संसदेच्या रेकॉर्डवर आणले पाहिजे. परंतु एका विशिष्ट मुद्द्याचा, एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा आग्रह धरणं, याचा अर्थ असा की तुमचा हट्टाग्रह आहे, तुमचं कामकाज करण्यामध्ये इंटरेस्ट नाही. संसदेच्या प्रत्येक मिनिटमध्ये साधारणतः 1.5-2.5 लाख ते 3 लाख रुपये सरकारचे खर्च होतात. साधारणतः आतापर्यंतच्या कामकाज न होण्यामुळे सरकारचे अंदाजे 35 ते 30 कोटी रुपये वाया गेलेले आहेत. हा सर्व पैसा हा जनतेचा पैसा आहे. त्यामुळे बाबत जर हे उत्तरदायित्व मान्य करणारे जर विरोधक असतील तर त्यांनी सभागृहामध्ये चर्चेला सहमती दिली पाहिजे. बरं, आपण विरोधकांवरती आरोप करताय, बळवंतजी उत्तर देतील. संसदेत सातत्यानं गदारोळ करून कामकाज ठप्प करणं कितपत योग्य वाटतं? बळवंतजी, आवाज नाही. संसदेमध्ये सातत्यानं गदारोळ करून कामकाज ठप्प करणं कितपत योग्य वाटतं विरोधकांना? आवाज बळवंतजी, आवाज येतोय आता? माझा थेट प्रश्न आहे विरोधकांना, संसदेत सातत्यानं गदारोळ करून कामकाज ठप्प करणं तुम्हाला योग्य वाटतं का विरोधक म्हणून? नाही, सत्ताधारी पक्ष फक्त एवढंच आव्हान ते की आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. बरं, विरोधक चर्चा करत नाही, परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. वस्तुस्थिती यांना चर्चाच करायची नाही. सभागृह बंद पीठासीन अधिकाऱ्याकडून बरेच वेळ बंद पाळल्या जाऊ राहिलं. म्हणजे कुठले विरोधकांचा आवाज न ऐकता, विरोधकांचा आवाज जर झाला तो आवाज न ऐकता ते सभागृहाला सांगतात की सभागृह स्थगित केलं गेलं. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. आणि जे किरण रिजिजू सांगतात ते फक्त बाहेर जनतेला काही संदेश जावा याच्यासाठी ते वारंवार सांगतात की आम्ही सरकार तयार आहोत. आज तुम्ही माननीय राहुलजी गांधी यांची पत्रकार परिषद पाहिली असेल. त्याच्या आमच्या मुली आहेत, त्या मुलींनी जी काही आपत्ती होती ती सांगितली. मग याचा न्याय मागावं नाही का आम्ही? याचं उत्तर मागावलं नाही पाहिजे का? याचं उत्तर आम्ही मागतोय तर ते फक्त चर्चा करायसाठी तयार आहे सांगते. चर्चा करायसाठी तयार गृहमंत्र्यांनी यावा ना सभागृहात आणि सभागृहात सांगावं ना की हे गोळीबाराचा आदेश मी दिला नव्हता, यानं धमक्यानं दिला किंवा कोणा अजून कोणा दिला, हे असं स्पष्ट सांगायला पाहिजे होतं ना. परंतु ते कुठलाही त्यांचं निवेदन नाही, सरकारकडून त्याच्यावर एक वाच्यता नाही. उलट हे जे मुलं आहेत त्या मुलांना देशद्रोही ठरवण्याचं काम सध्या ते चालू करत आहेत. हे मुलं देशद्रोही आहेत म्हणून. ह्या अशा पद्धतीनं जर सरकार वागत असेल तर आमचं काम आहे पहिले सभागृहात या संदर्भात चर्चा झाली पाहिजे, या सभागृहात त्याचं उत्तर आलं पाहिजे. माननीय गृहमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं गेलं पाहिजे की आमच्याकडून चूक झाली, देशाच्या या भविष्याशी आम्ही खेळलो, देशाच्या या मुलांवर भविष्यावर आम्ही लाठीचार्ज केला, आम्ही अश्रूधूर सोडलं, आम्ही पॅलेट गन चालवलं. AK-47 ना बिहारमध्ये पाहिलं ना, पण AK-47 वापरल्या गेली ना. मग याचं उत्तर कोण देईल? बरं, सरकारनं उत्तर देणं अपेक्षित आहे. मला सरकारला, म्हणजे अमरजी तुम्हाला प्रश्न आहे हा, विरोधकांचे आरोप जर खोटे असतील तर मग संसदेत सविस्तर चर्चा घेण्यास सरकार का तयारी दाखवत नाहीये? आता वानखेडे साहेबांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याची पुन्हा एकदा तपासणी करा. प्रश्न ह्यांनीच ठरवलेले आहेत, त्याची उत्तर सुद्धा यांनी ठरवलेली आहेत. सरकारने हे सगळे चुका केलेल्या आहेत, त्या सगळ्या मान्य केल्या पाहिजेत. अशा पद्धतीचं भाबडेपणा दाखवणं हे योग्य नाही. सरकार हे पुराव्याच्या कायद्यावर चालतं. सरकारमध्ये जे नियम आहे त्या नियमाच्या आधारे कामकाज चालतं. त्याच्यामध्ये जे रेकॉर्ड होतं ते रेकॉर्ड कायम राखलं गेलं जातं. त्यामुळे त्या सभागृहामध्ये चर्चा होणं, ती रेकॉर्डला येणं, त्याच्या पद्धतीने सरकारने कामकाज आणि मान्य करणं आणि त्याच्यानंतर कायद्यामध्ये रूपांतर होणं हे सभागृहाचं कामकाजाची पद्धत आहे. तुम्ही चर्चेसाठी सरकार तयार आहे,
तेव्हा तुम्ही त्या चर्चेला संमती द्या, तुम्ही तुमचे प्रश्न उपस्थित करा, सरकार पक्षातर्फे येणाऱ्या उत्तरं ऐकून घ्या, त्याच्याबद्दल तुमचे काही आक्षेप असेल तर ते आक्षेप नोंदवा. हा. परंतु सभागृहामध्ये चर्चा झाली पाहिजे, संवाद झाला पाहिजे आणि जे तुमचे प्रश्न लोकहिताचे आहेत ते प्रश्न संसदेच्या व्यासपीठावर आले पाहिजे आणि सरकारने त्याचा मार्ग काढला पाहिजे. बरं, सरकारनं मार्ग काढायला हवा, मात्र बळवंतजी काय होतंय की मंदिर ट्रस्ट आणि सरकार यांची जबाबदारी वेगळी वेगळी असल्याचं देखील सांगितलं जातं सरकारकडून. हे तुम्हाला मान्य आहे का विरोधक म्हणून? बळवंतजी, हा प्रश्न. मंदिर ट्रस्ट आणि सरकार यांची जबाबदारी वेगळी वेगळी आहे, सरकार नेहमी सांगतं, हे विरोधक म्हणून तुम्हाला मान्य आहे का? प्रश्न लक्षात नाही आला, आवाज. बळवंतजी, मंदिर ट्रस्ट आणि सरकार यांची जबाबदारी वेगवेगळी आहे असं सरकार सातत्यानं सांगत आलेलं आहे, तुम्हाला ते मान्य आहे का एक विरोधक म्हणून? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.